इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1, 3 व 4 मधील विकास कामांसाठी एकूण 49 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून येत्या 8 दिवसात 3 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीदरम्यान सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि 2 माजी उपमहापौरांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत पुनरागमन केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जेमिनी माता मंदिरात महापूजा आणि वसुबारस निमित्त गोमाता पूजन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी सुरेश पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवून काम करू. सोलापूर शहरात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाच्या योजना पोहोचाव्यात. सोलापूर शहरातील खड्डे, ड्रेनेज, दिवाबत्ती आणि नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे लवकर सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त शशिकांत थोरात, संजय भूमकर, अक्षय अंजिखाने, रेवण चव्हाण, सागर रत्नोरे, संदीप पाटील, बिपिन पाटील, सूरज पाटील, संजय हुमकर, संजय साळुंखे, गुरुराज पद्मगोंड, अप्पू उळागड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरेश पाटील समर्थक, प्रभागातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सणामध्ये आम्ही काय सोलापूरकरांनी काही लोक आम्ही घर वापसी केलेलं आहे. आमचे माननीय मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आलते. त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना की बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, कुठल्याही पक्षाचं असू दे, त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटे साहेब, आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर, आमचे आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसी करण्यात आलेलं आहे. अजून ज्यांना करायचं आहे, काही लोक म्हणाले अजून लय लोक आहेत, सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा फडकवणार आहे. गेल्या वेळी 49 आले असतील, यावेळी जवळजवळ 75 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून येण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील. कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडायला आहे,